नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि काल मित्रांनो, आपल्याला 2 एप्रिलचा डेली चालू घडामोडीचा व्हिडिओ चॅनलवर टाकता आलेला नाही. कारण काल आपण संपूर्ण मार्च महिन्यामधील चालू घडामोडीचा एक डिटेल असा व्हिडिओ नुकताच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. त्यामध्येच सर्व वेळ गेल्यामुळे आपल्याला तो व्हिडिओ काही काल टाकता आलेला नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कालच्या आणि आजच्या या दोन्ही दिवसांच्या महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. चला मग सुरुवात करूया. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असेल, नुकतेच पंतप्रधानांचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, निधी तिवारी. या आता पंतप्रधानांचे खाजगी सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर या ज्या काही निधी तिवारी आहेत त्या अगोदरच 2022 पासून प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये उपसचिव पदावर कार्यरत आहेत आणि नुकतंच त्यांची आता पंतप्रधानांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हे मुद्दा आपल्याला यांच्याविषयी लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच अलीकडेच ज्या काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण या नियुक्त्यांवर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर शक्तिकांत दास, जे की आरबीआयचे माजी गव्हर्नर आहेत, त्यांना नुकतंच पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. तसेच पी.के. मिश्रा सुद्धा आपल्या पंतप्रधानांचे मुख्य सचिव आहेत. अंजू राठी राणा यांना नुकतंच कायदा सचिव बनवण्यात आलेला आहे आणि या पहिल्या महिला विधी किंवा कायदा सचिव बनलेल्या आहेत. अजय शेठ हे भारताचे नवीन वित्त सचिव बनले आहेत. क्रिस्टी कॉवेंट्री या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनलेल्या आहेत. तसेच जे सुप्रीम कोर्ट आहे भारताचं, त्याचे नवीन सरन्यायाधीश बनले आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना. आरबीआयचे गव्हर्नर बनले आहेत संजय मल्होत्रा. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत ज्ञानेश कुमार. इस्रोचे नवीन अध्यक्ष व्ही नारायणन. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा बनल्या आहेत विजया रहाटकर. आणि जे महाराष्ट्राचं राज्य महिला आयोग आहे त्याच्या नवीन अध्यक्षा बनल्या आहेत रुपाली चाकणकर. महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत दिनेश वाघमारे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला. या अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय महाराष्ट्रात कोठे उभारण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, पुणे या ठिकाणी भारतातलं पहिलं डिजिटल संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही अभय प्रभावन नावाचं डिजिटल संग्रहालय आहे, जे की महाराष्ट्रामधील पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे किंवा उभारण्यात आलेला आहे फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी, कल्चर अँड हिस्टरीकडून. हे जे काही इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडून. आणि याचं क्षेत्र हे 50 एकर एवढं आहे. याला बनवण्यासाठी 400 कोटी रुपये एवढा खर्च आलेला आहे. तर हे आपल्याला जे काही डिजिटल संग्रहालय आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर या संग्रहालयामध्ये 1000 वर्षाहून अधिक जी जुनी हस्तलिखिते आहेत ते सुरक्षित करून ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी जैन धर्मियांचा इतिहास तसेच जैन 24 तीर्थकार जे होते यांची माहिती देण्यात आलेली आहे. आणि हा जगातील सर्वात मोठा जैन संग्रहालय व भारतातलं पहिलं डिजिटल संग्रहालय ठरलं आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना असणार आहे की नुकतंच आपण संपूर्ण मार्च महिन्यासाठी एक डिटेल असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नुकतंच काल टाकलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी तो जाऊन व्हिडिओ आहे तो पाहून घ्यायचा आहे. त्यामधून बरेचसे मार्च महिन्यामधील जे काही करंट अफेअर्सचे मुद्दे आहेत तुमचे कव्हर होणार आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर भारताने कोणत्या देशात आयोजित इन्कोस सैन्याभ्यासात भाग घेतला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, ग्रीस या देशामध्ये हे सैन्याभ्यास आहे इन्कोस नावाचं, ज्यामध्ये भारताने सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही सैन्याभ्यास आहे तो वायुसेनेचा सैन्याभ्यास असणार आहे, जे की बहुपक्षीय सैन्याभ्यास असणार आहे, ज्यामध्ये विविध देशांचे जे सैन्य असणार आहेत ते सहभागी होणार आहेत. याचं आयोजन ग्रीस या देशामध्ये होत आहे आणि यामध्ये भारताकडून जे सुखोई 30 MKI IL-78 C-17 ग्लोब मास्टर हे जे काही हवाई दलाचे लढाऊ विमान आहेत त्यांनी भाग घेतलेला आहे. तर हे आपण याविषयी मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तसेच
नुकतंच जे अलीकडच्याच काळामध्ये सैन्याभ्यास झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर डेव्हिल स्ट्राईक नावाचा सैन्याभ्यास भारतीय सेना आणि भारतीय वायुसेनेचा सैन्याभ्यास होता. एकोवेरिन सैन्याभ्यास भारत व मालदीव या दोन देशांदरम्यान पार पडलेला आहे. मालदीव या देशामध्ये सायक्लॉन नावाचा सैन्याभ्यास भारत आणि इजिप्त दरम्यान झालेला आहे, राजस्थान या ठिकाणी. विंग रायडर भारतीय सेना आणि भारतीय वायुसेनेचा सैन्याभ्यास होता. ला पेरूस सैन्याभ्यास हा बहुपक्षीय सैन्याभ्यास फ्रान्स या देशामध्ये पार पडलेला आहे. कोमोडो हा बहुपक्षीय सैन्याभ्यास इंडोनेशिया या देशामध्ये पार पडलेला आहे. ट्रॉपिक्स 25 भारतीय सेना, भारतीय वायुसेना आणि भारतीय तटरक्षक दलाचाही सैन्याभ्यास होतं, जे की हिंद महासागरामध्ये पार पडलेला आहे. प्रचंड प्रहार नावाचा सैन्याभ्यास तिन्ही भारतीय सैन्य दलांचा अभ्यास होता, जे की अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये नुकतंच झालेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच केंद्र सरकारने 2025-26 या वर्षासाठी मनरेगाच्या मजुरीमध्ये वाढीची घोषणा केली. सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, हरियाणा. तर नुकतंच जे काही आपलं केंद्र सरकार आहे त्यांना हे जे काही रोजगार संबंधित मनरेगा जी योजना आहे त्यामध्ये जे काही वेतन मिळत असतं मजुरांना, तर त्याच्या ह्याच्यामध्ये वाढ घोषित केलेली आहे. तर त्या संबंधितला हा प्रश्न आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर जी काही मनरेगा योजना आहे त्यालाच आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणून ओळखतो. आणि 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये यासाठीच्या मजुरीमध्ये वाढ करण्याची घोषणाही नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे. आणि यामध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे? तर 2.33% ते 7.48% पर्यंत, म्हणजेच 400 रुपयांपर्यंत ही मजुरीमध्ये वाढ वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी करण्यात आलेली आहे. तर सर्वाधिक वाढ ही हरियाणा या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. हे आपल्याला मुद्दे या योजनेविषयी लक्षात ठेवायचे आहेत. तसेच ही जी काही योजना आहे मनरेगा याविषयी लक्षात ठेवा. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील जे अकुशल मजूर असतात, कामगार असतात, त्यांना एका वर्षामध्ये किमान 100 दिवसांची रोजगार हमी ही दिली जात असते. याची सुरुवात ही 2005 साली झालेली आहे. त्यासाठीचा कायदा करण्यात आलेला होता मनरेगा कायदा 2005. आणि या योजनेवर खूप साऱ्या परीक्षांमध्ये भरपूर वेळेस प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. तर हे आपल्याला योजनेची सुरुवात कधी झाली होती आणि ही योजना कशाशी संबंधित आहे ते नक्की लक्षात ठेवायचं आहे. आणि नुकतंच 2024-25 हे जे काही वर्ष झालेलं आहे या योजनेअंतर्गत 5,66,00,000 कुटुंबांना याद्वारे रोजगार सुद्धा मिळालेला आहे. तर हे मुद्दे याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच आपल्याला इतर काही महत्त्वाच्या शासकीय योजना आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहिली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. सुरुवात झाली होती 25 डिसेंबर 2000 साली. याचा उद्देश होता गावांना मारमाहीक रस्त्यांनी जोडणे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. याची सुरुवात झाली होती 8 एप्रिल 2015 साली. याचा उद्देश होता लहान उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करणे. आणि हे जे काही वित्तपुरवठा आहे ते 20 लाखांपर्यंत या योजनेद्वारे केला जात असतो. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. सुरुवात झाली होती 24 फेब्रुवारी 2019 साली. याद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदत ही सरकारकडून दिली जात असते. त्यानंतर आहे प्रधानमंत्री जनधन योजना. याची सुरुवात 28 ऑगस्ट 2014 झालेली आहे. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना 23 सप्टेंबर 2018 ला. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016 साली सुरुवात झालेली आहे. स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014 ला सुरू झालेले आहे. मेक इन इंडिया 25 सप्टेंबर 2014 आणि स्टार्टअप इंडियाची सुरुवात 16 जानेवारी 2016 ला करण्यात आलेली आहे. ही अत्यंत महत्त्वाच्या शासकीय योजना आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. इंडियन ओपन स्क्वॅश 2025 महिला एकेरीचा विजेता कोण बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, अनाहत सिंग. हे जे काही इंडियन ओपन स्क्वॅश स्पर्धा पार पडलेली आहे त्याची ही महिला एकेरीची विजेता ठरलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जे काही इंडियन ओपन स्क्वॅश स्पर्धा आहे ते नुकतंच मुंबईमध्ये पार पडलेले आहे. यामध्ये महिला एकेरीचा विजेता ठरलेले आहे भारतीय अनाहत सिंग आणि पुरुष एकेरीचा विजेता ठरला आहे इजिप्त या देशाचा करीम एल टर्की. हे नावं आपण याविषयीची लक्षात ठेवायचे आहेत. तसेच याविषयीचं जे काही एक असोसिएशन आहे
PSA अर्थात प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन ते लक्षात ठेवायचं आहे. याची स्थापना 1974 साली झालेली आहे आणि मुख्यालय आहे इंग्लंड या देशामधील लीड्स या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, परमाणु मिशन अंतर्गत भारताने 2047 वर्षापर्यंत किती ऊर्जा उत्पादित करण्याचं लक्ष ठेवलं आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 100 गिगावॅट एवढी 2047 पर्यंत ऊर्जा ही या परमाणु मिशनद्वारे आपण उत्पादित करण्याचं लक्ष हे ठेवलेलं आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर सध्या भारतामध्ये जर आपण बघितलं तर खूप कमी प्रमाणामध्ये आण्विक ऊर्जा जी आहे त्याचा वापर हा केला जातो. सध्या जर आपण बघितलं तर देशाची जी काही ऊर्जेची गरज आहे ती औष्णिक ऊर्जेद्वारे पूर्ण केली जाते आणि यामुळेच सरकारने आता आण्विक ऊर्जा जी आहे त्याचं उत्पादन वाढवण्याचं नुकतंच लक्ष ठेवलेलं आहे. तर हे आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे. तसंच भारताचे इतर काही लक्ष्य आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर 2025 पर्यंत भारताने क्षयरोग मुक्त होण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. 2030 पर्यंत मलेरिया मुक्त करण्याचं भारताचं लक्ष आहे. 2027 पर्यंत भारत हा ऊर्जा आत्मनिर्भर बनणार आहे. 2035 साली भारत हा अवकाशामध्ये स्वतःचं अवकाश स्थानक उभारणार आहे. 2040 पर्यंत भारत हा चंद्रावर पहिला भारतीय उतरवणार आहे आणि 2070 साली भारत हा शून्य कार्बन उत्सर्जन जे आहे ते लक्ष्य गाठणार आहे. तर हे लक्ष्य आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच भारतामधील जे प्रमुख अणुऊर्जा प्रकल्प आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. तर रावत भाटा जे काही अणुऊर्जा प्रकल्प आहेत ते राजस्थान या राज्यामध्ये आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहे. कल्पकम आणि कुडनकुलम तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. काकरापारा गुजरात, नरोरा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि कैगा अणुऊर्जा प्रकल्प हे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, ज्युनियर पुरुष हॉकी विश्वकप 2025 चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारतामध्ये ज्युनियर पुरुष हॉकी जे विश्वकप होणार आहे 2025चं त्याचं आयोजन केलं जाणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही ज्युनियर पुरुष हॉकी विश्वकप आहे 2025चं ते भारतामधील तामिळनाडू या राज्यामध्ये होणार आहे. याचं हे 14व्या क्रमांकाचं एडिशन असणार आहे आणि कालावधी असणार आहे 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर. तसेच आपल्याला इतर काही हॉकीविषयी पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हॉकी इंडिया लीग 2024-25 ची नुकतंच ओडिशा या राज्यामध्ये पार पडलेली आहे. तसेच हॉकी इंडिया लीग महिलांसाठीची ही पण स्पर्धा ओडिशा या राज्यामध्येच पार पडलेली आहे. तसेच हॉकी इंडिया अवॉर्ड्स देण्यात आलेले आहे. त्यामध्ये बेस्ट प्लेयर ऑफ द इयर पुरुषांसाठीचा जो अवॉर्ड आहे तो हरमनप्रीत सिंग याला देण्यात आलेला आहे आणि बेस्ट प्लेयर ऑफ द इयर महिला गटामध्ये सविता पुनिया हिला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच इंटरनॅशनल झिरो वेस्ट डे कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, 30 मार्चला इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर दरवर्षी हा 30 मार्चला दिवस साजरा केला जातो. तर याचा उद्देश काय आहे ते लक्षात ठेवायचं आहे. जागतिक पातळीवर वेस्ट प्रबंधनाला चालना देणे. याची थीम असणार आहे टुवर्ड्स झिरो वेस्ट इन फॅशन अँड टेक्सटाईल. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं या ठिकाणी आपण रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश कोणता बनला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, भारत हा जगामध्ये दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, 34वे सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, साधू भद्रेश दास. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच भारताने कोणत्या देशासोबत व्यापार वाढवण्यासाठी लिबा संघटन सुरू केले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, भारताने श्रीलंका या देशासोबत व्यापार वाढवण्यासाठी हे लिबा नावाचं संघटन सुरू केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच म्यानमार भूकंप पीडितांसाठी मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, ऑपरेशन ब्रह्मा. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच भारत व कोणत्या देशाच्या दरम्यान इंद्र सैन्याभ्यास 2025 सुरू झाले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, रशिया आणि भारत या दोन देशांदरम्यान हे सैन्याभ्यास सुरू झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणत्या देशात राहतात? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, अमेरिका.
त्यानंतरचा प्रश्न होता लार्सन अँड टुब्रो फायनान्सचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी जसप्रीत बुमराह. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता बिमस्टेक शिखर संमेलन 2025 चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए थायलंड. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता अंधत्व प्रतिबंधक दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी होते आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए 1 एप्रिलला अंधत्व प्रतिबंधक दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता नुकतेच कोणत्या देशात 16 वर्षाखालील लहान मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आली आहे? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये चालू घडामोडींचा अभ्यास हे करत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए ऑस्ट्रेलिया या देशामध्ये नुकतंच 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे अतिशय सोपा आणि अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असेल आपल्या परीक्षेसाठीचा. तर प्रश्न असेल नुकतेच किती खेळाडूंना 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया मग किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंटमध्ये सांगतात. थांबूया मग. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. तसेच इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टडी मटेरियल आपण टाकत असतो. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.